नमस्कार मंडळी. फक्त मैद्यापासून 5 ते 6 पदर सुटलेली पापडी संध्याकाळच्या चहाच्या बरोबर खायला. मैद्यापासून होणारी प्रत्येक पापडी, प्रत्येक जिन्नस तुम्ही पाहिलं असेल मंडळी, पण आत्तापर्यंत अशी खारीसारखी पापडी अजूनपर्यंत तुम्ही पाहिलेली नसेल. तर करायलाही इतकी सोपी आणि खायला म्हणाल तर संध्याकाळच्या चहासोबत एक हलका फुलका नाश्ता, जे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी ही पापडी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि करायलाही इतकी सोपी आणि दिसायला पण इतकी सुंदर, फुलाच्या पाकळीसारखी फुललेली. तर नमस्कार मंडळी, इथं आहे ना मी मैदा घेतलेला आहे. जितक्या आपल्याला प्रमाणात करायचं तितकाच मैदा घ्यायचा. मैद्याशिवाय ह्यात आणखीन दुसरं कोणतंच पीठ आपल्याला टाकायचं नाही. तर इथं आहे ना 1.5 कप मैदा घेतला आणि एक छोटा चमचा आहे ना ओवा असा हातावरती क्रश करून टाकला. आता ह्यात आहे ना चवीपुरतं मीठ टाकलं. तुम्हाला वाटलं तर किंचित पिठी साखर टाका, पण पिठी साखरपेक्षा असं साधंच छान लागतं. आणि आहे ना तेल, छोटे 2 चमचे तेल टाकलं. तेलाला गरम वगैरे अजिबात केलं नाही, असंच तेल टाकलं आपण. यात आपण सोडा वगैरे खाण्याचा टाकला नाही किंवा बेकिंग पावडरही टाकलं नाही. फक्त तेल, मीठ आणि ओवा टाकला. आणि पीठ आहे ना असं हातावरती घासून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या पिठाला आपलं तेल लागलं पाहिजे. तेल थोडं कमी वाटत असलं तर थोडं चमचाभर टाका. तर मी असंच अंदाजाने 1.5 कपासाठी 2 चमचे टाकलं. फक्त मुटका होतो का तो बघायचा. मुटका झाला म्हणजे छान तेल आपल्या पिठाला लागलं गेलं. आणि आता ह्याला आहे ना थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं. पीठ आपल्याला जास्त सैलसर किंवा एकदम असं घट्ट असं पण नाही, मध्यम आपल्याला पीठ मळून घ्यायचं. चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं, आणि जसं पुरीला घट्ट करतो ना त्यापेक्षा थोडंसं नरम करायचं असं पीठ. आणि आता याला 10 ते 15 आहे ना झाकून ठेवायचं भिजण्यासाठी. तर बघा 15 मिनिट झाले, आणखीन छान पीठ असं भिजलं गेलं. ह्याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. फक्त असे उंडे करून घेतले छोटे छोट्या आकाराचे. ज्या आकाराच्या तुम्हाला पोळ्या लाटायच्या त्या आकाराच्या, किंवा छोट्या छोट्या पुऱ्या पण लाटा. पण मी आहे ना पुऱ्या नाही लाटत आहे, मोठी पोळी करून मग त्याच्या पुऱ्या बनवते. तर लवकर अशाने लवकर काम होतं. छोट्या छोट्या पुऱ्या करायला वेळ लागतो. आणि आहे ना थोडा थोडा मैद्याचं पीठच आपल्याला लावायला घ्यायचं. थोडं थोडं मैद्याचं पीठ लावून ना पोळी अशी लाटून घ्यायची आपल्याला मैद्याची. आणि जितकं कोलपाट आहे ना आपलं तितकं मोठी करायची, म्हणजे जितकी पातळ कराल ना तितकी चांगली आहे. जितकी पातळ होता होईल तितकी पातळ लाटायची. तर माझ्याकडे आहे ना कोलपाटच मोठं आहे, त्यामुळं मी थोडा उंडा पण आहे ना, मोठे झाले होते पहिले उंडे, पण थोडे छोटे करून घेतले पुन्हा मी. तर बघा इतकी पातळ कागदासारखी आपल्याला पोळी लाटून घ्यायची. आणि पीठ लावूनच लाटायची, म्हणजे काय होतं ना अजिबात चिटकणार नाही. तर थोडं चिटकायला लागलं म्हणून मी थोडासा अजून कोरडा मैदा टाकून थोडासा लावून घेतला. ज्या मापाने करायच्या त्या मापाची वाटी घ्यायची. तर आहे ना ती वाटी थोडी मोठ्या साईजची आहे, म्हणून मी हा डब्बा घेतला, थोडा छोट्या साईजचा आहे. तर तुमच्याकडं जे असेल ते घ्या, वाटी किंवा पेला किंवा असा डब्बा. तर त्या आकारात, ज्या आकाराच्या पाहिजे त्या आकाराच्या पुऱ्या अशा वाटीच्या मापाने काढून घ्यायच्या, म्हणजे सोपं जातं काम, लवकर लवकर होतं. छोटे छोटे उंडे करा, लाटा, त्याच्यात खूप वेळ जातो. त्यामुळं काय होतं ना अशी पोळी लाटायची मोठी आणि मग त्याच्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या. आणि दिसायला असं वाटतं की खारीसारखी पापडी खूप अवघड वाटेल, पण अजिबात अवघड नाही आहे. एकदा का ह्या पुऱ्या करून घेतल्या ना की पटपट आपल्या खारीसारखी पापडी तयार होते. तर आता काय करायचं ना, जी एक पुरी घ्यायची. एका पुरीला काय केलं ना, वाटीमध्ये पाणी घेतलं आणि एकच बोट असं हलकंसं पाण्यात बुडवलं आणि मध्यभागी सेंटरला बोट फिरून घेतलं. आजूबाजूला कुठंच पाण्याचं बोट आपलं लागायला नाही पाहिजे. जरी एका बोटाने आपण पाणी लावलं ना तर दुसऱ्या हाताने पुरी उचलून त्यावर ठेवायची. अशी एकावर एक 6 पुऱ्या ठेवायच्या. एक पुरी ठेवली की पाण्याचं बोट, दुसरी पुरी ठेवली की पाण्याचं बोट, असं 6 पुऱ्या ठेवायच्या. आणि 6व्या पुरीला ना आपल्याला पाणी अजिबात लावायचं नाही. जे आपण सेंटरला मध्यभागी पाण्याचं बोट फिरवलं ना त्याच कडेला दोन्ही बाजूनी साईडला दाबून घ्यायचं पाण्याचं बोट लावून, म्हणजे प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते उघडणार नाही त्या पुऱ्या.
तर बघा आणि मग काहीतरी एक चमचा घेतला आहे मी, तो असा गोल आकाराचा दांडा आहे. तुमच्याकडं जे असेल ते घ्या, काडी घ्या किंवा चमचा घ्या किंवा चाकूची उलटी बाजू करून प्रेस करून घ्या. जिथं आपण पाण्याचं बोट सेंटरला लावलं ना, अगदी तिथंच आपल्याला दोन्ही बाजूनी प्रेस करायचं, कापायचं नाही, तुकडे करायचे नाही त्याचे, फक्त आल्हाद हाताने प्रेस करायचं आणि दोन्ही साईडला काय करायचं ना, पाण्याचं बोट लावून प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून त्या पुऱ्या उघडणार नाही. आणि तेल आहे ना, गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मंद आचेवरती आणि तेल आहे ना फक्त खुणखुणं कोमट तेल केलं. तेलाला अजिबात जास्त तापून घ्यायचं नाही, कोमट तेलामध्येच आपल्याला ही पुरी सोडायची आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आपल्याला. तर अजून एक पुरी करून दाखवते. अजून एक लाटून घेतली, तर मध्यभागी असं बोट पाण्याचं लावून घेतलं एक पुरी ठेवून, त्यावर एक ठेवली, पुन्हा तिसरी ठेवली, पुन्हा मग त्याला पाण्याचं बोट लावलं, पुन्हा चौथी पुरी ठेवली, परत पाचवी पुरी ठेवते, परत त्याला पाण्याचं बोट लावलं आणि आता ही 6वी पुरी. तर आता ह्याला पाण्याचं बोट लावायचं नाही. ज्या दिशेने आपण पाण्याचं बोट लावलं ना, त्याच्या दोन्ही बाजूच्या दिशेने आपल्याला फक्त पाण्याचं बोट घेऊन प्रेस करायचं. पुन्हा चमच्याच्या दांडीने असं मध्यभागी सेंटरला आपल्याला प्रेस करायचं आणि दाबायचं अजिबात नाही बरं का, जास्त जोर नाही द्यायचा, नाहीतर त्याचे तुकडे पडल. फक्त असं प्रेस करायचं आल्हाद आणि दोन्ही बाजूनी पण आपण पाण्याचं बोट लावून पॅक करून घेतलं प्रेस करून. आणि त्यानंतर बघा दुसरी पण सोडली. तर तेल किती कोमट आहे, आपली दुसरी पुरी होईपर्यंत ती पुरी तळल्या पण गेली नाही, म्हणजे इतकं कोमट तेल आहे. तर असं कोमट तेलामध्येच तळायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचं. कारण काय होतं ना, मग त्याचे पदर आहे ना असे फुलांच्या पाकळ्यासारखे उमलत राहतात हळूहळू. मग त्याला उलटपालट करायचं आणि एकदम लालसर असं खुसखुशीत होईपर्यंत, असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. गॅस अजिबात वाढवायचा नाही. आता मी तिसरीसुद्धा पुरी करून टाकली. तर बघा किती छान खारीसारखी आपली पापडी फुलली. कधी बघितली असेल का आपण? नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल खायलासुद्धा. तर बघा तिसरी पण पुरी कशी उमलायला लागली. 4-5 पदर अशी मोकळी सळसळ पुरी उमलायला लागली फुलासारखी. तरी त्याला अजून तळून घ्यायचं आणि शेवटचं जे पीठ राहिलं होतं ना, तर त्याच्या आहे ना अशा छोट्या छोट्या 3 पुऱ्या तयार झाल्या. तर बघा अशा करून मी सगळ्या खाऱ्यात तळून घेतल्या, तेल निथळून घेतलं आणि चहा संग खायला ना हलका फुलका नाश्ता, जो लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारा, नक्की करून बघा. आणि खुसखुशीत म्हणाल तर किती झालाय मंडळी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.